लोकप्रशासन, लोकप्रशासनातील वित्तीय प्रशासन आणि वित्तीय प्रशासनातील अंदाजपत्रक ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना. भारतीय प्रशासनामध्ये अंदाजपत्रकाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भारतीय वित्त प्रशासनामध्ये अंदाजपत्रक म्हणजेच बजेट ही एक मध्यवर्ती संकल्पना मानली जाते. या अंदाजपत्रकाचा नेमका अर्थ काय होतो किंवा वित्त म्हणजे काय, पैसा कशाला म्हणायचं किंवा पैसा प्रशासनामध्ये का महत्त्वाचा आहे, हे सर्वप्रथम जाणून घेणं खूप गरजेचं आहे. वित्त अगर पैसा शासनाचे जीवन रक्त, लाईफ ब्लड मानलं जातं. शासनाच्या गाड्याचं वित्त हे इंधन असतं. पैशाच्या अभावी चांगल्या योजना आणि राज्याची धोरणं फलद्रूप होऊ शकत नाहीत. आधुनिक राज्याचं कार्यक्षेत्र हे दिवसेंदिवस व्यापक बनत चाललेलं आहे आणि याच्यासाठी बहुतेक सर्वच राष्ट्रांनी आर्थिक विकासाचं तत्व स्वीकारलेलं आहे. वित्तीय प्रशासन ही एक गतिशील प्रक्रिया आहे. लोकप्रशासनाचं महत्त्वाचं अंग आहे. प्रशासन व्यवस्थेमध्ये वित्तीय प्रशासन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्या राष्ट्राची आर्थिक स्थिती मजबूत असते, सुदृढ असते, तेच राष्ट्र राजकीय दृष्ट्या सुद्धा श्रेष्ठ समजलं जातं. जसं की जगभरामध्ये अनेक प्रगतशील राष्ट्र आहेत, जसं की अमेरिका आहे, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली यासारखी जी प्रगतशील राष्ट्र आहेत, ही राष्ट्र देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, मजबूत आहेत, म्हणून ती आज प्रगत राष्ट्रांमध्ये गणली जातात. प्रोफेसर एल डी व्हाईट यांच्या मते प्रशासन आणि वित्त अलग करता येत नाही. प्रत्येक शासकीय कार्याची बाजू आर्थिक असते, जी त्याच्यापासून अलग करता येत नाही. जसं की मनुष्यापासून त्याची सावली अलग करता येत नाही. सर्व उद्योगधंदे वित्त किंवा पैशावर असल्यामुळं राजानं राज्याच्या अधिकोषांकडं म्हणजे ट्रेझरीकडं सर्वाधिक लक्ष पुरवलं पाहिजे, असं भारतीय राज्यशास्त्रज्ञ कौटिल्य यांनी प्रतिपादन केलेलं होतं. आधुनिक काळामध्ये सरकारचे यशापयश हे त्याच्या वित्तीय प्रशासनाच्या व्यवस्थेवर बहुतांश प्रमाणामध्ये अवलंबून असतात. उत्तम वित्तीय व्यवस्था म्हणजे काय, तर सरकारी योजनांचं, कार्यक्रमांचं उत्तम प्रकारे संचालन करणं म्हणजेच उत्तम प्रकारची वित्तीय व्यवस्था होय. कौटिल्यानं आपल्या राजकीय व्यवस्थेसंबंधीच्या ग्रंथाला सुद्धा अर्थशास्त्र हे नाव दिलेलं आहे. कारण राजकारणाच्या, राजकीय व्यवस्थेच्या अर्थभागी, मध्यभागी, केंद्रभागी अर्थव्यवस्था आहे. या अर्थाशिवाय, वित्ताशिवाय प्रशासकीय कार्य हे पार पाडलं जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनामध्ये अर्थाला, वित्ताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तेव्हा यासंबंधी जी व्यवस्था निर्माण केली जाते किंवा याचा जो एकंदरीत हिशेब ठेवला जातो किंवा राज्याच्या जमा खर्चाची जी नोंद असते, त्यालाच अंदाजपत्रक असं म्हणतात. अंदाजपत्रक हे वित्त प्रशासनाच्या हातातील एक नियंत्रणाचं प्रभावी साधन आहे. आपल्या उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या बाबी कोणकोणत्या आहेत यांचा अंदाज घेण्यासाठी अर्थसंकल्प केला जातो. अंदाजपत्रक हा शब्द बुजेट या फ्रेंच शब्दापासून निर्माण झालेला आहे. बुजेट म्हणजे चामड्याची थैली किंवा पिशवी असा त्याचा अर्थ होतो. बुजेट म्हणजे चामड्याची थैली किंवा पिशवी. तर हा अर्थ कसा वापरात आला? अर्थविषयक महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या थैलीचा किंवा पिशवीचा वापर केला जात होता. या कागदपत्रांनाच पुढे बजेट असं म्हटलं जाऊ लागलं. इसवी सन 1733 मध्ये इंग्लंडचे अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांनी पार्लमेंटमध्ये जात असताना अंदाजपत्रकासंबंधीची कागद किंवा कागदपत्र ही आपल्या चामडी बॅगेमध्ये ठेवलेली होती आणि ज्या वेळेला ते पार्लमेंटमध्ये पोहोचले त्यावेळेला त्यांनी त्या चामडी पिशवीतून त्या अंदाजपत्रकासंबंधीची कागद चर्चेसाठी बाहेर काढून ठेवली. त्यावेळेपासूनच द बजेट ओपन असा शब्दप्रयोग झाला आणि बजेट हा शब्द प्रशासनामध्ये वापरला जाऊ लागला. अलीकडेच बजेट याचा अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक असा सरळ सरळ अर्थ केला जातो. शासकीय जमा खर्चाच्या अंदाजाला देखील बजेट असं संबोधलं जातं. म्हणजे राज्याच्या एका वर्षाच्या निश्चित अशा जमा खर्चाच्या अनुमानाला अंदाजपत्रक असं म्हणतात. काही विचारवंतांनी आपल्या दृष्टिकोनातून या अंदाजपत्रकाच्या निरनिराळ्या व्याख्या केलेल्या आहेत. अंदाजपत्रकाची शास्त्रशुद्ध अशी व्याख्या जाणून घेण्यापूर्वी या विचारवंतांच्या व्याख्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यापैकी टेलर यांचं मत असं आहे की एका निश्चित काळासाठी केलेली शासनाची आर्थिक योजना म्हणजे अंदाजपत्रक होय.
अंदाजपत्रकाला सुद्धा एक निश्चित कालावधी लागतो. भारतामध्ये तो काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं आर्थिक वर्ष आहे. या आर्थिक वर्षामध्ये जी शासकीय खर्चाची तरतूद केली जाते, जमा असेल किंवा खर्च करावयाची रक्कम असेल, या संबंधीच्या ज्या रकमा आहेत त्याविषयीची जी तरतूद आहे त्याला अंदाजपत्रक असं म्हणतात. दुसरी व्याख्या आहे जी जेज यांची व्याख्या आहे. अंदाजपत्रक म्हणजे सार्वजनिक आय आणि व्यय यासंबंधी केलेलं अनुमान किंवा अंदाज असून काही खर्चाच्या आणि काही उत्पन्नाच्या संबंधी अधिकार देणारा हा आदेश असतो. म्हणजे अंदाजपत्रक ज्या वेळेला कायदेमंडळामध्ये संमत केलं जातं, त्याला मंजुरी मिळते, त्यानंतरच शासनाला त्यापैकी 1ही रुपया खर्च करण्याची परवानगी मिळत असते. अन्यथा शासन 1ही रुपया खर्च करू शकत नाही. प्रोफेसर डिमॉक यांचं मत असं आहे, हाती अंदाजपत्रक म्हणजे भूतकालीन कार्याचा आढावा, वर्तमान नियंत्रणाची पद्धती आणि भविष्यकालीन योजनांचा नकाशा म्हणजे अंदाजपत्रक आहे. त्यांचं मत असं आहे की एका विशिष्ट काळासाठी खर्च आणि उत्पन्नाचं केलेलं संतुलित विवरण म्हणजे अंदाजपत्रक आहे. प्रसिद्ध प्रशासकीय विचारवंत विलोबी यांचं असं मत आहे की अंदाजपत्रक म्हणजे केवळ सरकारच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा आराखडा नसून ते एकाच वेळी एक प्रतिवृत्त, अंदाज आणि सूचना यांचं दिग्दर्शन करणारं परिपत्रक असतं. म्हणजे या टेलर, जेज किंवा डिमॉक, विलोबी यांच्या व्याख्यांचा परामर्श घेतला तर आपल्या लक्षात येईल की राज्याचं उत्पन्न आणि खर्च यांच्याबद्दलचा अंदाज करणारे जे पत्रक असते त्याला अंदाजपत्रक अथवा अर्थसंकल्प असं म्हणतात. अंदाजपत्रक अशी एक व्यवस्था पद्धती आहे की ज्याद्वारे भूतकाळ आणि वर्तमान काळातील माहिती एकत्र केली जाते. त्या आधारावर सरकारचे आगामी वर्षासाठी आर्थिक धोरण निश्चित केले जातं, त्याला अधिनियमित केलं जातं, त्याला कार्यान्वित केलं जातं. सामान्यतः अंदाजपत्रक हे विशिष्ट काळापुरतं म्हणजेच 1 वर्षासाठी असतं. आता अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प निर्माण करताना तो आदर्श असला पाहिजे. हा अर्थसंकल्प आदर्श होण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक आहेत. अंदाजपत्रकातील धोरणानुसार, अंदाजपत्रकातील उपायानुसार विविध क्षेत्रामध्ये विकास साधता येतो. औद्योगिक विकास, उत्पादन वाढ, शैक्षणिक, सामाजिक बदल इत्यादीसाठी आर्थिक सामाजिक धोरणं ठरवावी लागतात. अर्थसंकल्प निर्माण करताना देशाची आर्थिक सामाजिक परिस्थिती विचारात घ्यावी लागते. सरकारनं जे धोरणं योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे त्याचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये करावा लागतो. आणि यामुळेच हेरॉल्ड स्मिथ यांनी आदर्श अर्थसंकल्प कसा असला पाहिजे, त्याच्या अंगी कोणती वैशिष्ट्ये असावीत याची माहिती सांगितलेली आहे. त्यांच्या मते आदर्श अर्थसंकल्पामध्ये किंवा एक चांगला अर्थसंकल्प निर्माण होण्यासाठी काही गुणवैशिष्ट्ये त्याच्या अंगी असावीत. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रसिद्धी किंवा पब्लिसिटी. अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप प्राप्त होण्यापूर्वी ते अनेक अवस्थांमधून जावं लागतं. अशा वेळेला त्याविषयीची माहिती जनतेला मिळावी म्हणून वेळोवेळी त्याविषयीची माहिती ही प्रसिद्ध करण्यात यावी, वर्तमानपत्रांमधून त्याची माहिती द्यावी, म्हणजे जनता आपले विचार, आपल्या सूचना याविषयी मांडू शकते. यानंतरचं दुसरं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्टता, क्लॅरिटी. देशातील प्रत्येक नागरिकाला समजू शकेल इतके स्पष्ट आणि सरळ असे अंदाजपत्रक असले पाहिजे. अंदाजपत्रकाची भाषा ही सहज आणि सोपी, सर्वसामान्य नागरिकाला समजेल अशी असावी. यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यापकता, कॉम्प्रिहेन्सिव्हनेस. अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या सर्व योजना, कार्य यांचा स्पष्ट उल्लेख असावा. जमा आणि खर्च या बाबतीमध्ये स्पष्ट विवेचन असावं. तसेच कर, करवाढ, बचत, तूट, नवीन कर्ज उभारणी यासारख्या सगळ्या गोष्टी अगदी तपशीलवार पद्धतीनं त्याच्यामध्ये स्पष्ट केलेल्या असल्या पाहिजेत. अर्थसंकल्प इतका व्यापक असावा की जेणेकरून नागरिकांना सहजपणे तो समजून घेता येईल. यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकता, युनिटी. सरकारला मिळणाऱ्या सर्व प्रकारचं उत्पन्न एकाच सामायिक निधीत ठेवावयास पाहिजे. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळा अर्थसंकल्प न करता संपूर्ण एकच अर्थसंकल्प असला पाहिजे. अर्थसंकल्पामध्ये एकतेचं तत्व अवलंबलं जावं आणि म्हणजेच नागरिकांना सरकारच्या प्रत्यक्ष आर्थिक स्थितीची कल्पना येऊ शकते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नियतकालीनता, पेरियोडोसिटी. नियतकालीनता म्हणजे एखाद्या खात्यात दिलेली खर्चाची रक्कम
विशिष्ट काळात खर्च करावयास लावणं याला पेरिडोसिटी असं म्हणतात. पेरिड नियतकालीनता, एक विशिष्ट वेळ, एक विशिष्ट कालावधी आणि त्या कालावधीमध्येच ती रक्कम खर्ची टाकणं गरजेचं असतं. ती रक्कम त्या खात्याला पुन्हा खर्च करण्याचा अधिकार नसला पाहिजे. या तत्वामुळं ते खातं आपल्याला मंजूर रक्कम वेळेतच खर्च करू शकतं आणि यामुळं प्रशासन अधिक कार्यक्षम बनतं. यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विस्तृत विवेचन, डिटेल्ड स्पेसिफिकेशन. अंदाजपत्रकामध्ये जमेच्या आणि खर्चाच्या सर्व गोष्टींचं विस्तृत असं विवेचन केलेलं असावं. विस्तृत विवेचनामुळे लोकांच्या अंदाजपत्रकाबाबतच्या काही शंका असतील, काही गैरसमज असतील तर ते दूर होण्यास मदत होऊ शकते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पूर्व स्वीकृती, प्रायर ऑथोरायझेशन. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अर्थसंकल्प निर्माण करून त्याला कायदे मंडळाची मंजुरी मिळवणं हे तितकंच गरजेचं आहे. अर्थ विभागामार्फत त्याची पूर्वतपासणी केली जावी. अर्थसंकल्प हा त्या कायदे मंडळाकडून पूर्ण करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शुद्धता. अर्थसंकल्प जितका शुद्ध असेल तेवढाच तो देशाच्या हिताचा ठरतो. म्हणून अर्थसंकल्पातील सर्व माहिती अचूक असावी. आकडेवारी आणि माहिती या बाबतीमध्ये शुद्धता किंवा अचूकता असणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे हेरॉल्ड स्मिथ यांनी अर्थसंकल्प आदर्श कसा बनावा आणि तो होण्यासाठी काही महत्वाची वैशिष्ट्ये सांगितली. एक म्हणजे प्रसिद्धी, दुसरं स्पष्टता, तिसरं व्यापकता, चौथं एकता, पाचवं नियतकालीनता, सहावं विस्तृत विवेचन, पूर्व स्वीकृती आणि यानंतर शुद्धता. या प्रकारची वैशिष्ट्ये याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकाचे महत्व. वित्तीय प्रशासन ही लोकप्रशासनातील एक महत्वाची आणि व्यापक स्वरूपाची संज्ञा आहे. सर्वसाधारण वित्त प्रशासनामध्ये करप्रणाली, उत्पन्नाच्या गोष्टी, खर्चाच्या बाबी, कर्ज उभारणा, कर्जफेडीची व्यवस्था कशी काय आहे, खर्चावरील नियंत्रण यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश होत असतो आणि त्याचं उत्तरदायित्व अर्थातच अर्थ मंत्रालयाकडे असतं. शासनाकडून किंवा विविध खात्यांकडून आपल्या कार्यानुसार, आपल्या गरजेनुसार मागणी पत्र पाठवली जातात किंवा मागवली जातात आणि खर्चाच्या बाजूंचा जो उल्लेख आहे हा अंदाजपत्रकामध्ये असतो. त्या बाबतीत विधिमंडळात देखील चर्चा होऊन उत्पन्नाची साधनं, खर्च यांना मान्यता दिली जात असते. त्यांचा जो ताळेबंद किंवा आर्थिक व्यवहाराचं जे पत्रक असतं ते अर्थ मंत्रालयाकडून तयार केलं जात असतं आणि यालाच अंदाजपत्रक असं म्हणतात. अंदाजपत्रक हे वित्त प्रशासनाच्या हातातील एक प्रभावी असं हत्यार आहे. अंदाजपत्रक मान्य करून घेत असताना शासनाच्या विविध खात्यांच्या कामगिरीचा आढावा विधिमंडळ घेत असतं. त्यामुळं कार्यकारी मंडळाच्या विविध खात्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही तरतूद खूप गरजेची आहे, उपयोगाची आहे. शासनाच्या वित्त व्यवहारामध्ये यामुळे एक प्रकारची शिस्त निर्माण होते. अंदाजपत्रक केवळ सरकारच्या एका वर्षाच्या काळातील जमा खर्चाचा ताळेबंद नसतो, तर तो भूतकाळात केलेल्या कार्याचा आढावा असतो. वर्तमान काळातील लोक कल्याणकारी योजना आणि दिशा या तीनही गोष्टी अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट असल्यामुळं कार्यकारी मंडळाच्या धोरणांची दिशा यामुळे समजून येते. प्रत्येक खात्याची प्राथमिकता स्पष्ट होते आणि म्हणूनच प्रोफेसर विलोबी असं म्हणतात की अंदाजपत्रक म्हणजे केवळ जमा खर्चाचे तक्ते नाहीत, काहीतरी अधिक आहे. अर्थसंकल्प हा एकाच वेळी गेल्या वर्षाच्या कामाचा अहवाल आहे, चालू वर्षाच्या कामाविषयीचा अंदाज आहे आणि भावी काळाविषयीचा तो प्रस्ताव आहे. म्हणजेच अंदाजपत्रक हे एक प्रकारे प्रशासकीय शिस्त निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे असं म्हणावं लागेल. अंदाजपत्रकाचं महत्त्व जाणून घेतल्यानंतर अंदाजपत्रकाचे एकंदरीत प्रकार किती आहेत याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. अंदाजपत्रक म्हणजे ज्यामध्ये भूतकालीन आणि वर्तमानकालीन माहितीच्या आधारे येणाऱ्या आगामी वर्षासाठी सरकारच्या जमा खर्चाचे आर्थिक धोरण किंवा आर्थिक रूपरेषा म्हणजेच अंदाजपत्रक आहे. तर या अर्थसंकल्पाचे प्रकार वेगवेगळे केलेले आहेत. पहिला प्रकार अर्थसंकल्पाच्या निर्मितीनुसार त्याचे काही प्रकार पाडलेले आहेत. यामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे कायदे मंडळ पद्धतीचं अंदाजपत्रक. याला विधी विभागीय पद्धतीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. हे प्रकार पाडत असताना अर्थसंकल्प कोणी तयार केला यावरून ते पाडलेले आहेत. याला लेजिस्लेटिव्ह टाईप बजेट असे म्हणतात.
विधिमंडळानं अंदाजपत्रक तयार करून विधिमंडळानंच त्याला मान्यता देणं असा प्रकार 1921 पूर्वी अमेरिकेत अस्तित्वात होता. परंतु विधिमंडळाला प्रशासकीय कार्याचं ज्ञान म्हणावं तसं असत नाही, ते कमी असतं. त्याचा प्रशासकीय यंत्रणेशी संबंध येत नाही. त्यामुळे अचूक आणि योग्य माहिती मिळण्याची शक्यता कमी असते आणि अंदाजपत्रकामध्ये अनेक दोष राहून जातात. त्यामुळे ही पद्धत बंद करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कार्यकारी पद्धतीचे अंदाजपत्रक, एक्झिक्युटिव्ह टाइप बजेट. सरकारच्या कार्यकारी विभागाकडून अर्थसंकल्प तयार केला जातो. कार्यकारी मंडळानं अंदाजपत्रक तयार करणं आणि कायदेमंडळानं त्याला मान्यता देणं अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा आदर्श आणि श्रेष्ठ स्वरूपाचा मानला जातो. भारतात देखील हीच पद्धत आहे. कारण कार्यकारी विभागाचा संबंध हा प्रत्यक्ष प्रशासकीय कार्याशी येत असतो. त्यामुळं निर्माण केला जाणारा अर्थसंकल्प योग्य आणि अचूक असतो. बहुसंख्य देशांमध्ये ही पद्धत स्वीकारली आहे. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आयोग किंवा मंडळ पद्धतीचा अंदाजपत्रक, बोर्ड और कमिशन टाइप बजेट. अंदाजपत्रकाची निर्मिती एखाद्या मंडळ किंवा आयोगामार्फत केली जाते. या पद्धतीचा मुख्य हेतू असा आहे की तज्ञ हुशार व्यक्तींकडून अंदाजपत्रक निर्माण करणं. परंतु काही वेळेला या मंडळाकडून देखील निर्माण होणारं अंदाजपत्रक हे सदोष राहण्याची शक्यता असते. कारण या मंडळात सामान्य जनतेच्या गरजा, त्यांचे प्रश्न, त्यांच्या आवश्यकता यांची परिपूर्ण माहिती नसते. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेशी या मंडळाचा संबंध हा प्रत्यक्ष कधी आलेला नसतो किंवा येत नसतो. त्यामुळे त्यांना त्याविषयीची माहिती नसते आणि अंदाजपत्रक सदोष राहण्याची शक्यता असते. म्हणजे अशा प्रकारे अर्थसंकल्प कोणी तयार केला यावरून त्याचे 3 प्रकार पडतात. एक कायदे मंडळ पद्धतीचे अंदाजपत्रक, दुसरे कार्यकारी पद्धतीचे अंदाजपत्रक आणि तिसरे आयोग किंवा मंडळ पद्धतीचे अंदाजपत्रक. यानंतर अर्थसंकल्पाची संख्या किती यावरून त्याचे 2 प्रकार पाडले जातात. पहिला प्रकार एकात्मक किंवा एकल अर्थसंकल्प, सिंगल बजेट. जेव्हा सरकारच्या सर्व विभागांसाठी एकच अंदाजपत्रक तयार केलं जातं तेव्हा त्याला एकल अर्थसंकल्प असं म्हणतात. इंग्लंडमध्ये एकाच प्रकारचे अंदाजपत्रक तयार केले जाते. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अनेकात्मक अर्थसंकल्प, प्लुरल बजेट. जेव्हा सरकारला विविध विभागांचा विचार करून 2 किंवा 3 स्वरूपाचे अर्थसंकल्प तयार केले जातात तेव्हा त्यास अनेकात्मक अर्थसंकल्प असे म्हणतात. उदाहरणार्थ भारतामध्ये सर्वसाधारण बजेट आणि रेल्वे बजेट असे 2 अर्थसंकल्प भारतामध्ये निर्माण केले जातात. म्हणजे भारतातील अर्थसंकल्पाचं स्वरूप कसं आहे, अनेकात्मक अर्थसंकल्प असं स्वरूप आहे. म्हणजेच अर्थसंकल्पाची संख्या यावरून त्याचे 2 प्रकार, एक एकल किंवा एकात्मक अर्थसंकल्प आणि दुसरा अनेकात्मक अर्थसंकल्प. यानंतर अर्थसंकल्पाचे एकंदरीत स्वरूपावरून त्याचे पुन्हा 3 प्रकार केले जातात. एक संतुलित अर्थसंकल्प, बॅलन्स्ड बजेट. जेव्हा अंदाजपत्रकामध्ये जमा आणि खर्च या दोन्हीही बाजू समान दर्शवल्या जातात तेव्हा त्याला संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. सामान्यतः प्रत्येक देशाचा अर्थसंकल्प हा संतुलितच असावा असं मानलं जातं. म्हणजे दोन्हीही बाजू जमा आणि तितका खर्च या दोन्हीही बाजू समान दाखवलेल्या ज्या अर्थसंकल्पामध्ये असतात तो अर्थसंकल्प संतुलित असतो. यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बचतीचा किंवा फायद्याचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट. अंदाजपत्रकामध्ये खर्चाच्या बाजूपेक्षा जमेची बाजू अधिक दर्शवली जाते तेव्हा तो अर्थसंकल्प बचतीचा अर्थसंकल्प ठरतो. म्हणजे जमा होणारी रक्कम ही खर्च होणाऱ्या रकमेपेक्षा अधिक असते त्यावेळेला तो फायद्याचा किंवा बचतीचा अर्थसंकल्प असतो. यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प, डेफिसिट बजेट. जेव्हा अंदाजपत्रकामध्ये खर्चाची बाजू जमेच्या बाजूपेक्षा जास्त असते तेव्हा तो अर्थसंकल्प तुटीचा किंवा तोट्याचा समजला जातो. म्हणजे याच्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेपेक्षा खर्च होणारी रक्कम ही अधिक असते त्यामुळे त्याला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात. म्हणजेच अर्थसंकल्पाच्या स्वरूपावरून त्याचे 3 प्रकार, एक संतुलित अर्थसंकल्प, दुसरा बचतीचा किंवा फायद्याचा अर्थसंकल्प आणि तिसरा तुटीचा अर्थसंकल्प. यानंतर अर्थसंकल्पाच्या कालावधीवरून
त्याचे पुन्हा दोन प्रकार पाडले जातात. एक अल्पकालीन स्वरूपाचं अंदाजपत्रक, शॉर्ट टर्म बजेट. सामान्यतः प्रत्येक देशाचा अर्थसंकल्प हा एकच वर्षासाठी असतो. वार्षिक अंदाजपत्रकामुळे कायदेमंडळाला सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. जर जास्त कालावधी असेल तर नियंत्रण ठेवायला अवघड होतं. त्यामुळं अनेक देशांनी वार्षिक अंदाजपत्रकाची संकल्पना स्वीकारलेली आहे. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकालीन अंदाजपत्रक. दीर्घकालीन स्वरूपाचं अंदाजपत्रक याच्यामध्ये लॉंग टर्म बजेट असं म्हणतात. जेव्हा अंदाजपत्रक एका वर्षापेक्षा अधिक मुदतीचे असते तेव्हा तो अर्थसंकल्प दीर्घ मुदतीचा समजला जातो. पंचवार्षिक योजनांसारख्या योजना राबवत असताना हे अंदाजपत्रक उपयुक्त ठरत असतं. म्हणजेच कालावधीवरून अर्थसंकल्पाचे दोन प्रकार पाडले जातात. एक अल्पकालीन स्वरूपाचं अंदाजपत्रक आणि दुसरं दीर्घकालीन स्वरूपाचं अंदाजपत्रक. याच्यामध्ये कालावधी एका वर्षापेक्षा जास्त असतो. यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे निष्पत्ती अर्थसंकल्प, परफॉर्मन्स बजेट. आधुनिक काळामध्ये अर्थसंकल्प तयार करत असताना कार्यापेक्षा निष्पत्ती किंवा उद्देश या घटकाला अधिक भर दिलेला आहे. कार्याचा उद्देश कोणता आहे, त्यावर किती खर्च करावा या लक्ष्यपूर्तीवर आधारित असा हा अर्थसंकल्प निर्माण केला जातो. अशा अर्थसंकल्पाचे विविध प्रकार आढळून येत असतात. तरीही कार्यपालिका अर्थसंकल्प हा प्रकार सर्वोत्तम आहे. म्हणजेच निष्पत्ती अर्थसंकल्पामध्ये कार्य किंवा निष्पत्ती उद्देश या घटकावर अधिक भर आहे. या प्रकारांखेरीज आणखी एक प्रकार खर्चाच्या विभागणीचा उद्देश आणि कार्य यानुसार पाडलेले आहेत. तो म्हणजे परंपरागत अर्थसंकल्प आणि पुरोगामी अर्थसंकल्प. परंपरागत अर्थसंकल्प म्हणजे काय? जेव्हा अर्थसंकल्पामध्ये खर्चाची विभागणी उद्देशाच्या आधारावर केली जाते तेव्हा त्याला परंपरागत अर्थसंकल्प असं म्हणतात. आणि पुरोगामी अर्थसंकल्प म्हणजे अर्थसंकल्पामध्ये खर्चाची विभागणी कार्याच्या आधारावर ज्या वेळेला केली जाते, प्रत्येक कार्यासाठी ती केली जाते, त्यामुळं योग्य प्रकारचं नियंत्रण होऊ शकतं. याला पुरोगामी अर्थसंकल्प असं म्हणतात. म्हणजे परंपरागत अर्थसंकल्पामध्ये खर्चाची विभागणी उद्देशाधारात केली जाते की सरकारचा उद्देश काय आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी कोणत्या योजनेवर काम करणं, कोणत्या योजनेसाठी पैसा खर्च करणं सरकारला गरजेचं वाटते त्याच्या आधारे त्याची विभागणी करणं. परंतु पुरोगामी अर्थसंकल्पामध्ये काय महत्वाचं आहे, प्रत्यक्ष गरज काय आहे, प्रत्यक्ष कार्याला किती पैसा खर्च होणार आहे ही निकड ही गरज लक्षात घेऊन त्या अनुसार खर्चाची वाटणी केली जाते. म्हणजे हा पुरोगामी आधुनिक विचारसरणीचा अर्थसंकल्प मानला जातो. अशा प्रकारे अर्थसंकल्पाचे स्वरूप, कालावधी, उद्देश आणि एकंदरीत संख्या या आधारानं अनेकविध प्रकार हे पाडले जातात. यानंतर आपल्याला बघायचं आहे की अंदाजपत्रक म्हणजे बजेट असावं तरी कसं, ते आदर्श कसं बनेल. आदर्श असा अर्थसंकल्प निर्माण करतेवेळी काही महत्वाची मूलभूत तत्व आवश्यक ठरतात. सामान्यतः या तत्वांमध्ये पहिलं तत्व असं सांगता येईल की अंदाजपत्रक हे संतुलित स्वरूपाचे असावे. सामान्यतः अंदाजपत्रक हे संतुलित बॅलन्स्ड स्वरूपाचे असावे. म्हणजे अंदाजपत्रकामध्ये दर्शवलेला खर्च आणि जमा हे समान असतात. वॉटल असं म्हणतात की आर्थिक प्रशासनामध्ये स्थैर्य निर्माण होण्यासाठी, कायदा आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी अंदाजपत्रक हे संतुलितच असावे लागते. चलनवाढ, महागाई, बेकारी, आर्थिक मंदी असे अनेक दोष जर टाळायचे असतील आणि देशाची अर्थव्यवस्था जर सुरक्षित ठेवायची असेल तर अंदाजपत्रक हे संतुलितच असले पाहिजे. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अंदाजपत्रकातील अंदाज हे रोखीच्या आधारावर असावेत, कॅश बेसिसवर. आर्थिक वर्षामध्ये किती रक्कम खर्ची पडणार आहे आणि किती रक्कम प्रत्यक्ष जमा होणार आहे यावरती अंदाजपत्रक आधारलेलं असलं पाहिजे. म्हणजेच गेल्या वर्षी झालेल्या जमेच्या रकमेवर चालू आर्थिक वर्षाचं उत्पन्न म्हणून अंदाजपत्रकामध्ये दाखवलं पाहिजे. म्हणजे खर्चाची रक्कम ही चालू आर्थिक वर्षात टाकली पाहिजे. या अंदाजपत्रकाचा फायदा असा आहे की त्यामुळे आर्थिक वर्ष संपताच त्यातील हिशेब हे पुरे करता येतात. तोटा असा आहे की त्या वर्षातील खरीखुरी आर्थिक स्थिती ही स्पष्ट होत नाही. तरी देखील अंदाजपत्रकातील अंदाज हे रोखीच्या आधारावरच दाखवले गेले पाहिजेत. यानंतर तिसरं याचं आपल्याला सांगता येईल स्वरूप की अंदाजपत्रकातील चालू जमा खर्च हा भांडवली जमा खर्च होऊन वेगळा दाखवला पाहिजे.
आता अंदाजपत्रकामध्ये दोन प्रकारचे खर्च असतात, एक चालू जमा खर्च आणि दुसरा भांडवली जमा खर्च, की ज्या भांडवली जमा खर्चामध्ये कर्ज, ठेवी, रोखे, ठराविक उत्पन्न यासारख्या काही उत्पन्नाच्या बाबी असतात. कर्जफेडी, धरणे, कालवे यावर खर्च करावयाच्या बाबी या भांडवली स्वरूपाच्या असतात. म्हणून चालू जमा खर्चामध्ये त्यांची गल्लत करू नये. यामुळे देशाचं खरंखुरं चित्र स्पष्ट होत नाही. म्हणजे चालू आणि भांडवली जमा खर्च हे दोन्हीही खर्च वेगळेच ठेवले पाहिजेत. यानंतर असं सांगता येईल की अंदाजपत्रकातील जमा खर्च हा समग्र पद्धतीने ग्रॉस पद्धतीने दाखवावा. तो निव्वळ स्वरूपाचा, नेट स्वरूपाचा असू नये. जमा खर्च दाखवत असताना तो ढोबळ मानाने जर दाखवला तर कायदेमंडळाला आर्थिक नियंत्रण करणं शक्य होतं. पूर्णपणे आर्थिक नियंत्रण करणं शक्य होतं. निव्वळ स्वरूपाचा अर्थसंकल्प असेल तर आर्थिक नियंत्रण हे शिथिल बनू शकेल आणि हिशेबातही अपुरेपणा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे एक आकडेवारी किंवा एकंदरीत कॅल्क्युलेशन करून तो खर्च कायदेमंडळाकडे सादर करणं गरजेचं असतं. यानंतरचं स्वरूप सांगता येईल की जमा खर्चाचे अंदाज हे आवृत्त क्लोज्ड स्वरूपाचे असावेत. अंदाजपत्रकातील जमा खर्चाचे आकडे अगदी अचूकपणे ठरवावेत. गेल्या 3 वर्षातील जमा खर्चाचा आढावा घेऊन जमेचे आणि खर्चाचे अंदाज हे व्यक्त केलेले असावेत. जेवढा खर्च आवश्यक आहे तेवढाच खर्च दाखवावा. अधिक खर्च जर दाखवला तर जनतेवरती कराचा बोजा वाढतो आणि जेवढं उत्पन्न जमा होणार आहे तेवढी जमा दाखवली पाहिजे. कारण जर जमा हाती पडली नाही तर तूट येण्याचा संभव अधिक असतो. म्हणजे हाती येणारा पैसा हा कमी आहे आणि आपण तो जास्त दाखवला तर ते तुटीचं अंदाजपत्रक बनू शकतं. त्यामुळे जेवढी रक्कम हातात आहे तेवढीच रक्कम त्या अंदाजपत्रकामध्ये दाखवणं गरजेचं आहे. यानंतर अंदाजपत्रकाची रचना ही हिशेब ठेवण्याच्या नमुन्यानुसार करावी. म्हणजे एक वेगळ्याच स्वतंत्र प्रकारचा अकाउंट आपण जसं ठेवतो त्या प्रकारचा अंदाजपत्रकाची रचना असली पाहिजे. आर्थिक नियंत्रण ठेवणं सुलभ व्हावं या दृष्टीनं अंदाजपत्रकातील जमा खर्चाच्या बाजू या समान असल्या पाहिजेत. हिशेब पद्धती पाहणाऱ्या प्रमुखाकडे अंदाजपत्रक निर्मितीचं काम सोपवलं तर ते खूप सुटसुटीत होऊ शकेल. एखाद्या विशिष्ट खात्यावर मंजूर झालेली रक्कम जर त्या खात्यानं त्या आर्थिक वर्षामध्ये खर्च केलेली नसेल तर ती रक्कम व्यपगत म्हणजे लॅप्स्ड समजली गेली पाहिजे. म्हणजेच ती रक्कम त्या खात्याला पुढील वर्षामध्ये खर्च करण्याचा अधिकार असणार नाही. त्यामुळे प्रभावी स्वरूपाचं आर्थिक नियंत्रण होऊ शकतं. परंतु या बाबतीमध्ये दोष असा आहे की वर्षाच्या अखेरीस खर्च न झालेल्या रक्कम सुद्धा घाईघाईनं आकडेवारी द्यायचे पण खर्च केला जाऊन तो खर्च कोणत्या तरी अनाठ्या गोष्टीवर खर्च केला जातो की आता ही रक्कम आपल्या खात्यात पडू नये आणि ती जर आपण नाही खर्च केली तर सरकार जमा होणार आहे. त्यामुळे ती जशी वाटेल त्या पद्धतीनं खर्ची दाखवली जाते, खर्ची टाकली जाते. तिची गरज आहे की नाही हे न पाहता एखाद्या गोष्टीवर अनाठही खर्च केला जातो. हाही दोष या पद्धतीमागे आहे. तेव्हा आपली रक्कम व्यपगत होऊ नये याच्यासाठी प्रत्येक खात्यानं जाणीवपूर्वक वेळेत ती रक्कम योग्य कारणावर खर्च करणं आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे अंदाजपत्रक किंवा बजेट कसं असावं तर अंदाजपत्रक हे संतुलित असलं पाहिजे. अंदाजपत्रकातील अंदाज हे रोखीच्या आधारावर असले पाहिजेत. अंदाजपत्रकातील चालू जमा खर्च हा भांडवली जमा खर्चाहून वेगळा दाखवला पाहिजे. अंदाजपत्रकातील जमा खर्च हा समग्र पद्धतीनं ग्रॉस पद्धतीने दाखवला पाहिजे. तो निव्वळ स्वरूपाचा दाखवू नये. जमा खर्चाचे अंदाज हे आवृत्त स्वरूपाचे असावेत आणि अंदाजपत्रकाची रचना हिशेब ठेवण्याच्या नमुन्यानुसारच केली पाहिजे. एखाद्या विशिष्ट खात्यावर मंजूर झालेली रक्कम जर त्या आर्थिक वर्षामध्ये त्या खात्यानं खर्च न केली असेल तर ती व्यपगत समजली जावी. म्हणजे अशा प्रकारचे आणि प्रकारे अंदाजपत्रकाचा अर्थ, अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये, अंदाजपत्रकाचं महत्त्व आणि अंदाजपत्रकाचे वेगवेगळे प्रकार तसेच आदर्श अंदाजपत्रक कसं असावं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे.